सुरू केली आहे 1 बाउन्स 4 नी. 1 बॉल 4 डीजे. हो, सुंदर असा हेलिकॉप्टरचा प्रयत्न. अलंकार सलतेजींनी जे संदेश बोराडेजींनी 3 बॉल 3 सिक्सेस मारलेले त्यासाठी त्यांना 2000 रुपये रोख रक्कम ही स्वीकारण्यात. लाईव्ह प्लीज जर तुम्ही एकदा कव्हर केलं तर उत्तम होईल. नको लाईव्ह राहू द्या, चालू द्या मॅच. तीन बॉल 4 रन. ओ हो डीप एक्स्ट्रा कव्हर्स पर्यंत 1 बाउन्स 4. सुंदर असा शॉट डीजे. कोण वाह, काय चेंडू मस्त टोलवलेला. बैठक दिलेली. ओ सुंदर अटेम्प्ट. लगभग बॉल आलाच होता हातात बट खूप कुठेतरी. छान असा प्रयत्न होता सुहास यांचा. एकदा टाळ्या सगळ्यांनी प्लीज सुहासजींसाठी. सुहाससाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. संघासाठी 2 धावा त्यांनी वाचवल्यात. एक ओव्हर अखेरीस रुहानी 11 या संघाची धावसंख्या झाली आहे ती 10. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते गौतम पाटील, मॅन फ्रॉम नारंगी. प्रॉपर एक स्लोवर बॉल.
गौतम यांच्या पहिल्या चेंडूवर येते ती एक सिंगल धाव. धावसंख्या झाली ती 11. ओव्हरपिच टाकलेला हा चेंडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालंय, पण 2 धावा घेण्यात यशस्वी हे दोन्ही फलंदाज. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते ती 13. डान्सिंग डाऊन द खेळण्याचा हा प्रयत्न होता प्रथमेश यांचा आणि खेळण्यात यशस्वी झाले तो हा शॉट आणि भेटतात त्या 4 धावा. 4 धाव्याने धावसंख्येत झाली ती वाढ. धावसंख्या झाली ती 17. खतरा. 17व्या धावेवर टेनिस क्रिकेटमध्ये आतापर्यंत खूप विकेट गेलेत आणि ह्या चेंडूवर बघूया कोणाच्या बाजूने होतोय तर खतरा झालाय तो सरकार 11ला आणि 4 धावा भेटतात ते रुहानी 11. या 4 धावेने धावसंख्या होती ती 21. भाई मला भेटले एक मॅन ऑफ द मॅच. कट करण्याचा प्रयत्न, सचिनजींच्या हातात बॉल. गुड डिलिव्हरी बाय गौतमजी. एक चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक होतोय गौतमजींचा. हाच एक एक्सपिरियन्स खेळाडूची ओळख असते की एक फुल डिलिव्हरीला 4 खाल्यानंतर त्यांनी लेंथला मागे खेचल्या आणि कीपरकडे बॉल पाठवलाय. नक्कीच. आता बघूया या पुढच्या चेंडूवर प्रथमेश कोणता शॉट खेळतोय. थोडासा क्षेत्ररक्षण मध्ये फेरबदल. इनसाइड एज, फाईन लेगच्या हातात बॉल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, वाचले धीरजजी जस्ट. अशा प्रकारे रुहानी 11 या संघाची धावसंख्या होती ती 2 ओव्हर अखेरीस 22 धावा. नाईटची हाऊस भेटली दिवसातच परवडत. सकाळी चालू करायचं 12-1 पर्यंत संपून टाकायचं रात्रीचं. हां ते पण ठीक आहे, पण हे रात्रभर नाही बाबा. हे ना हे गुडघ्याची मागची बाजू, कमरेचा खालचा बाजू. नाही कसं असतं, तो टायमिंग आहे ना आपला झोपायचा. हां त्या टायमिंग मध्ये विचार करे कसे ओपन वाले खेळत असतील. नाईट रात्रीचं खेळतात लगेच डेला सकाळी. बॉडी त्यांची. संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो डावखुरा गोलंदाज सुहास. ही बॅटल बघायला आपल्याला भरपूर मजा येईल, कारण की बॉलर जे आहेत हे खूप पेस ऑन डिलिव्हरी टाकतात आणि प्रथमेश यांना पेस डिलिव्हरीज खूप आवडतात खेळायला. तर बघूया. नक्की सुहास यांनी पहिल्या चेंडूवर बोटं वळवली होती. एक स्लोअर वन यॉर्कर हा चेंडू होता. याच्यावर एकच धाव भेटते. धावसंख्या होती ती 23. मिस टाइम स्ट्रोक प्रथमेश यांचा. पुन्हा एकदा खूप छान असा स्लोअर वन चेंडू. जोरदार अपील होते, पण पंचांनी ती अपील फेटाळली आहे. नक्कीच खूप सकाळपासून छान अशी कामगिरी करतायत आमचे 3 असे पंच. आमचं बोलायचं ते कोण नाही बोललं.
तुषारजी यांचं स्टेजवर खूप स्वागत आहे. मागच्या साईडून कॉमेंट्रीमध्ये ती खूप मदत करत आहेत आम्हाला. त्यांना विनंती आहे की त्यांनी माईक जवळ यावं आणि त्यांचे 4 अमूल्य शब्द. आणि हा वन बाउन्स जातोय तो चौकार. प्रथमेश स्वतः झोपले पण त्यांनी मेक शुअर केलं की हा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जाईल. नक्कीच एक वेगळा खेळण्याचा प्रयत्न होता. पाहूया पुढचा चेंडू सुहास काय घेऊन येतोय. ओ जोरदार टाकलेला हा चेंडू होता. पहिल्या चेंडूवर बोट वळवली, स्लोअर वन टाकला, पण त्यांनी जाणलं की स्लोअर वन खूप छान खेळ आहे. तर आता जोरदार यॉर्क लेनचा हा टाकलेला चेंडू आणि निर्धाव असा हा चेंडू. कुठे ना कुठे प्रथमेश डिसअपॉइंट झालाय कारण की त्याला हा फुल टॉस चेंडू कन्वर्ट करायचा होता बट डॉट चेंडू आलाय. हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या हातात चेंडू काहीसा खास कनेक्ट होत नाहीये प्रथमेशच्या बॅटीतून. 5 बॉल 29 रन, 1 चेंडू शेष. पाहूया या चेंडूवर षटकार या चौकार येतो का. नक्कीच एक चौकार आला प्रथमेशाच्या बॅटीतून, पण नंतर कमबॅक करतोय तो सुहास. खूप त्याच्यानंतर आलेले ते दोन्ही चेंडू, या 2 चेंडूवर मोठे शॉट खेळण्यास रोखतोय. आणि आता शेवटच्या चेंडूवर काय होतंय ते बघूया. गुड. वॉट अ बॉल. यॉर्कर चेंडू. सुहास यांच्या या ओव्हरमध्ये खूप कौतुक करावं लागेल कारण की 2 सेट बॅट्समन सोबत त्यांनी जी बॉलिंग टाकलेली आहे. नक्कीच अशा प्रकारे डू ऑर डाय मॅच मध्ये एक चांगली ओव्हर टाकताना सुहास. 3 ओव्हरच्या अखेरीस स्कोर आहे 31. लास्टची ओव्हर घेऊन कोण येत आहे पाहूया सरकार 11 साठी. आज सकाळपासून आपण जर बघितलं, जर ते यंग खेळाडू आहेत, नवीन खेळाडू, यंग प्लेयर जे आहेत त्यांनी खूप प्रभावित केलं. तसंच त्यामध्ये नाव आलं ते सुहास यांचं. तसंच प्रिन्स झाले, रोहित पंडित झाले. 4:21 झालेली आहेत तरी पण आपण पाहू शकता 29 दर्दी प्रेक्षकांची किती गर्दी झालेली आहे हा सेमीफायनलचा सामना बघण्यासाठी. 31 झालाय, सॉरी. लास्ट ओव्हर घेऊन प्रवीण झेंडे. यॉर्क पद्धतीचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न पण काहीसे असफल ठरलेले आहेत. प्रथमेश एक्सपिरियन्स पूर्ण लावत आहेत या ओव्हर मध्ये. दुसरा बॉल. पाहूया प्रथमेश या बॉलवरती मोठा शॉट मारू शकतात का. शॉर्ट बॉल काहीसा कनेक्ट नाही झालेला. सिंगल डबलचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट. खूप सुंदर डायरेक्ट थ्रो कीपर कडे. वॉट अ थ्रो. गुड थ्रो बाय फिल्डर. किधर घूम रहा है रे? चल रहा है खाना खाएगा. खूप सुंदर 2 चेंडू या ओव्हरचे. व्हॉट अ शॉट. फॉलिंग स्वीप. 6 रन्स. व्हॉट अ शॉट.
प्रथमेश प्रूव्ह करतायत त्यांना ऑप्शनमध्ये जी मोठी अमाऊंट लावून त्यांच्या टीमने त्यांच्यावर जो विश्वास दाखवलेला कुठे ना कुठे डू ऑर डाय मॅचमध्ये ते प्रूव्ह करतायत की नक्कीच 52,000 पॉइंट्सला हा खेळाडू रुहानी 11 या संघामध्ये गेला आणि त्याच प्रकारे खेळ देखील होतोय तो प्रथमेश शेलार यांच्याकडून. व्हेरी नेक्स्ट बॉल. आणि आता अशा प्रकारे प्रवीण झेंडे यशस्वी झालेत बाद करण्यासाठी आणि आता नवीन खेळाडू येतोय प्रथमेशांची जागा घेण्यासाठी दर्शन केळकर. स्वीप, रिव्हर स्वीप, फॉलिंग स्वीप असे विविध तरीकेचे शॉट्स ज्यांच्या पिटाऱ्यामध्ये आहेत असे दर्शन केळकरजी बॅटिंग मार्कवर जात आहेत. स्कोर झालाय तो 39. 4 बॉल झालेले आहेत आणि या शेवटच्या ओव्हर मधले अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. बघूया 2 बॉल दर्शनजी त्यांच्या टीमसाठी काही मोठं करू शकतायत का इथून की प्रवीण झेंडे त्यांच्या टीमसाठी 2 बॉल मध्ये काही कारनामा करू शकतायत का. आपण बघतोय डू ऑर डाय मध्ये एक एक रन चेजिंगच्या वेळी खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघूया दर्शनजी इथून पुढे किती रन्स त्यांच्या टीमच्या स्कोअर मध्ये जोडतायत. हेलिकॉप्टर प्लेयरच्या हातामध्ये सिंगल, डबलचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट. काहीच मिसकम्युनिकेशन धीरजजी. दर्शन हे धावचित झालेले आहेत आणि आता नवीन फलंदाज आलाय तो रोहित जगताप. काय झालं? फिल्डर कोण आहे विचारतो. काय झालं? फिल्डर कोण आहे विचारतो. कुठे काय माहित कोण आहे. तो उभा आहे तो. हा लॉंग ऑनला रे. जाऊ दे बस. टाकलं दुसरं. पाय उठलो तरी दुखायला लागलं सगळं. लास्ट बॉल रोहित जगताप स्ट्राईकवर आहेत. बसलं तरी दुखतंय. चांगली ओव्हर टाकलेली आहे प्रवीण यांनी. पुन्हा एकदा फुल लेंथ डिलिव्हरी, फिल्डरच्या हातामध्ये मिसफील्ड, 4 रन. आणि या शेवटच्या चेंडूवर आलेल्या ह्या 4 धावा, या 4 धावा नक्कीच रुहानी 11 ला एक सुखावून जातील आणि या 4 धावाने धावसंख्या झाली ती 44 आणि 45 धावांचं आव्हान ठेवले ते सरकार 11 या संघासमोर. चेजला 45 रन्स टू विन सरकार 11. पाहूया आपण स्टार कास्ट बॅटिंग लाईनअप आहे त्यांच्याकडे. सचिनजी थँक्यू. ही डू ऑर डाय मॅच पाहण्यासाठी 4.5. आपल्या डाव्या साईडला हंसिका आरोही 11 एकदम रिलॅक्स बसलेले आहेत. फायनलमध्ये वाट बघतायत या टीमच्या. चेतेश येतेजी एक झोप काढून घ्या तुम्ही. ओनर को कुछ नहीं बोले. कसं वाटतं हरून प्रेडिक्शन लावलेलं सट्टा लावणार होतो वाचलं. आशिषची कॅच सोडले. काय फायदा एवढा नाश्त्याला मध्ये हे सोडलेले अक्षय शिवसेना. अग्रेसिव्ह बीबीसी नाही बोलत. नको बोलू रे आपल्या टीमला. आपल्या टीम नाही तुझी टीम क्लिअर आहे. ओपनिंग पेअरला कोण येते पाहूया. आपण नेहमी बघतो
की अशा नॉकआउट मॅचेसमध्ये चेजिंग करणं हे नेहमीच मुश्किल असतं. तर बघूया चेजला, बघू शकतो आपण लाईनअप वरून कळत आहे की सचिनजी आणि गौतमजी दोघं ओपन करत आहेत या मॅचसाठी. वन 2 3 चेक. बोल लवकर. अक्षयजी कमॉन, तुम्ही करू शकता. कमॉन अक्षयजी. अक्षयजी नेहमीप्रमाणे अक्षयजींसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये पाऊस पडत होता. फक्त उत्तर प्रदेशमध्ये पाऊस पडला, मध्य प्रदेशमध्ये फक्त हलकीसी बूंदाबांदी हुई है. अरे कॉमेंट्री नको, काही पण करते. मैदान में चलता नहीं. जाऊ दे अक्कीदा, जाऊ दे. अक्षय वानखेडेजी यांनी आपली हार मान्य करावी आणि ती बंदूक ठेवून द्यावी साईडला. सचिनजी आणि गौतमजी यांनी बॅटिंगसाठी त्यांच्या टीमसाठी ओपन करतायत आणि बॉलिंग एंडवर रोहित जगताप. पेस ऑन डिलिव्हरीज. पाहूया आपण ही बॅटल कोण जिंकतोय. पॉवर प्लेची ओव्हर क्रुशियल असेल रन चेज मध्ये. चार ओव्हरमध्ये 45 धावांचं आव्हान आहे ते सरकारी 11 या संघासमोर. दोन्ही संघ तेवढेच मातब्बर. तुल्यबळ. आता हे बळ कोणाचं भारी पडतंय, कोणत्या टीमवर. एक्सपीरियन्स की युवा जोश. पेस ऑन डिलिव्हरी. फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न आणि काहीसे असफल ठरलेले आहेत. हे स्प्रे द्या रे. अरे त्याला जखम झाली का बघ, नाही स्प्रे मारायला चुकून त्याचा. पाणी पण घेऊन जा. त्याला बघ आधी लागले का काय, नाही तर रक्तवित येत असेल तर स्प्रे मारशील. आपल्याला सर्व डॉक्टर आहेत. पाणी घेऊन जा. बॉल असं लागला. अरे भाई छोड़ दे, वो नहीं होता है. मेरे को नहीं आता सीधा लगाए वो इधर से डालना है. डालना किधर से. थोड़ा मसाज जनरली पाँव पड़ रहा हूँ इधर इधर नहीं गर्दन गर्दन ऊपर. ये अरे मत कर उधर, मत कर इधर. ये बोल रहा हूँ सुनना आशीष. अरे कर रहा हूँ यार, अब करने इधर क्या इधर. आय होप रोहितजी ओके आहेत आणि ते बॉलिंग कंटिन्यू करतील त्यांच्या संघासाठी. खूप इम्पॉर्टंट असे खेळाडू आहेत ते या क्रुशियल मॅच मध्ये. तुम लोग में
शेअर मार्केट. ओ बीट करत आहेत. वॉट बॉल. कुठे ठेवलास हे स्प्रे कुठे आहे तो? इथे ठेवून गेलास रे. पेस ऑन डिलिव्हरी. दुखापत असतानाही आपल्या संघासाठी 100% देताना गौतमजींनी सचिनजींना कानमंत्र दिलेला आहे. बॅट त्यांनी 2 वेळा टॅप केलेली आहे. पाहूया काय मॅजिक घडतंय का. पेस ऑन डिलिव्हरी. लगातारचे 2 डॉट चेंडू. पॉवर प्लेची ओव्हर त्यांच्या संघासाठी. पण आता ते सचिनजी रिलॅक्स झाले. बॉडी थंड पडली. लवकर खेळले ना शॉट बरोबर होईल. आपण पाहू शकतो शॉटवर थोडेसे लेट होत आहेत. क्विक रिफ्लेक्सेस ठेवले पाहिजेत बॅट्समनला, कारण की खूप पेस ऑन डिलिव्हरीज आहेत या. ओ लगातारचा 3रा डॉट चेंडू. तोच टप्पा, तीच ऍक्शन होते फलंदाजाकडून आणि गोलंदाजाकडून देखील. पण बॉल जातोय तो सेफ हँडमध्ये विकेटी किपरकडे. ऍक्शन रिप्ले. तिन्ही चेंडू सेम टप्पा, सेम लेंथ आणि सेम रिझल्ट. कीपरच्या हातामध्ये तिन्ही चेंडू. नक्कीच या गोलंदाजाने या पूर्ण टुर्नामेंटमध्ये सगळ्यांना प्रभावी केलंय. खूप छान अशी ऍक्शन, खूप छान अशी गोलंदाजी होते ती रोहित जगताप यांच्याकडून. शॉर्ट बॉल पुल केलाय आणि डीप मध्ये काही प्रोटेक्शन नाहीये. इझी बाउंड्री. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. या चौकाराने सहाय्यतेने धावसंख्या पोचली आहे 5 बॉल 5 चेंडूवरती. पॉवर प्लेचं षटक काहीसं नियंत्रणात ठेवण्यात यशस्वी आहेत रोहित जगताप. पाहूया सचिनजी यांनी जॅकेट काढलेलं आहे. शरीरामध्ये ऊर्जेचा संचार त्यांच्या होईल का आणि या चेंडूवरती षटकार किंवा चौकार येईल का. जहां ना पोचे कवी, जहां ना पोचे रवि वहां पोचे कवी. कवर्स के ऊपर से अभी तो सुबह के 5 बज रहे हैं. रवि का तो पता नहीं. कवि तो मौजूद है. कवि तो सो गए हैं और अनुभवी खेल रहे हैं. वाह. किती आले? एक ओव्हर. मग काय करू तुला? नक्कीच खूप थंडी आहे. एक बॅनर वरती पण महात्मा आहेत, ते पण जॅकेट मध्ये हात घालून उभे आहेत. त्यांना पण थंडी त्यांना पण थंडी वाजते. पैसे देणार नाहीत पुढच्या वेळेस आपल्याला. पैसे आलेत, बोला काय पण. 18 चेंडू 39 रन्स रिक्वायर्ड. नेक्स्ट बॉलर दर्शन केळकर. राईट आर्म राउंड द विकेट. सचिन जी ऑन स्ट्राइक, गौतम जी ऑन नॉन स्ट्राइक. खूप वेळ झाला गौतमजी नॉन स्ट्राइक वरतीच आहेत आणि ह्याचा इम्पॅक्ट चांगल्या खेळाडूवर नक्की होतो. त्यांना खूप वेळ तुम्ही स्ट्राइक पासून लांब ठेवू शकत नाही. फिल्डिंग मध्ये 18 चेंडू 39 धावांचं हे समीकरण. पाहूया निर्णायक ओव्हर टाकतोय दर्शन त्याच्या संघासाठी. खेचलेला आहे चेंडू लॉंग ऑन कडे. काउ कॉर्नरच्या रिजन मध्ये सिंगल रन. आता खूप वेळानंतर स्ट्राईकला येत आहेत ते गौतम पाटील. आतापर्यंत फक्त एक चेंडू खेळलेत.
शॉट समोरच्या दिशेने. नाईस फिल्डिंग. गुड थ्रो. थोडस लक त्यांच्या फेवर मध्ये नाहीये. त्या सिमेंटच्या ब्लॉकला लागून बॉल डायव्हर्ट झाला आणि त्याच्यामध्ये एक ॲडिशनल रन आणि एक रन या नॉकआउटच्या मॅचेस मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. नक्कीच एक मोठ्या प्लेयरच्या मागे एक क्रिकेट लक नेहमीच असतं, कारण की त्याच्या मागे असलेली त्याची ती मेहनत आहे ती कुठेतरी या क्रिकेटमध्ये आपल्याला बघायला भेटते. 1 ओव्हर 2 बॉलच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 9 रन. पेस ऑफ डिलिव्हरी आणि समोरच्या दिशेने उत्कृष्ट झेल. अजितजी एक जण पाठवा इकडे. संदेश यांनी हा उत्कृष्ट झेल घेतला. एक मोठा खेळाडू होतोय तो बाद. आणि आता 15 चेंडू आणि 36 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी सहकार 11ला. विजयाचं समीकरण थोडस सरकार 11च्या पासून लांब जात आहे, कारण की ग्राउंड मध्ये रुहानी 11 खूप चांगलं असं प्रदर्शन करत आहेत. पाहूया राहुल हे त्यांच्या संघासाठी निर्णायक फलंदाजी करतात का. रिव्हर्सचा प्रयत्न. आणि हे दोन खेळाडू एकमेकांना खूप चांगलं ओळखतात. खूप क्रिकेट एकत्र खेळलेले आहेत क्षेत्रामध्ये. त्यांच्या युनिट लेवलला कंटिन्युअस एकत्र क्रिकेट खेळत आहेत. तर दर्शनजींना पण माहिती आहे की राहुलजींकडे कोणते स्ट्रोक्स आहेत, तर त्याच हिशोबाने ते बॉलिंग करत आहेत. चार चेंडू अखेरीस धावसंख्या आहे 9 रन. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न. लाऊड अपील, बट पंचांनी ती फेटाळून लावलेली आहे. थोडासा ऍक्शन रिप्ले. मागील चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि हा चेंडू फुल लेंथ डिलिव्हरी, बट सेम कीपरच्या हातामध्ये. पाच चेंडू अखेरीस धावसंख्या आहे 9 रन. शेवटचा चेंडू. पाच चेंडू झालेले आहेत. एक मॅन्युअल एक ऑटोमेटेड स्कोरर आपल्याकडे आहे, तर चुकीची काही उत्कृष्ट ओव्हर दर्शन केळकर यांनी आपल्या संघासाठी टाकलेले आहे. सलगचे 3 चेंडू डॉट राहुल यांना. आणि कुठे ना कुठेतरी हे मॅच समीकरण खूप किचकट होत आहे सरकार 11 या संघासाठी. 2 ओव्हर अखेरीस संघाची धावसंख्या आहे 9 रन. 12 चेंडू मध्ये 36 रनांची आवश्यकता. कुठे ना कुठे मोठे स्ट्रोक्स. एक 20-25 रनाची ओव्हर सरकार 11ला गेम मध्ये परत घेऊन येऊ शकते. बॉलिंग मार्क वरती धीरज उपाध्याय संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत. नक्कीच एक रुहानी 11 या संघाचा मोठा खेळाडू, आयकॉन प्लेयर. बैठक मारण्याचा प्रयत्न. स्लॉक स्वीप, सिंगल रन.
बॉलच्या वरती असल्याने भेटली नाही तर ते स्ट्रायकिंग ॲबिलिटी त्यांची डिसवून जाते. त्या पोराच्या 3 बॉल डॉट करायचेच नव्हते. सेम बॉल त्यांनी 3 डॉट इकडेच मारायला जातात. घुसून मारा ना इकडे इकडे. सिंगल डबलने इथे काही फारशी मदत होणार नाहीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये पाठच्या साईडला धावत असताना कॅच घेण्याचा प्रयत्न आणि इथे रनआउट. रनआउटची विकेट पडलेली आहे. दीपूजी आलेले आहेत दीपेश शिर्के. पण मॅचचं समीकरण खूप किचकट झालेलं आहे सरकार 11 या संघासाठी. किती बॉल किती पाहिजे? अजूनही 10 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे सरकार 11 या संघाला सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईकला आहेत ते राहुल बांगर, नॉन स्ट्राईकला आहेत ते दीपेश शिर्के. दोन्ही फलंदाजांकडे ती क्षमता आहे षटकार आणि चौकार खेचण्याची. पण शेवटी क्रिकेट हे जरतरचं आहे. बघूया हा सामना कोणाच्या बाजूने झुकतोय. धीरजजी त्यांच्या संघासाठी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत. आतापर्यंत त्यांनी बॅट्समनला थांबवून ठेवण्यात यशस्वी झालेले आहेत. पाहूया इथे मोठे शॉट्स येतात का. मोठे शॉट्सच तुम्हाला मॅच मध्ये जिवंत ठेवू शकतात. आणि हा प्रयत्न, आणि आपण पाहू शकतो हा चेंडू जाईल सीमारेषा पार आणि हा षटकार. षटकार. असे गाणे नका वाजवत जाऊ. तुमच्याकडे रिक्वेस्ट आहे. आपल्या इथे खूप मॅरिड लोक आहेत, त्यांना आपण चुकीचं एक्झाम्पल सेट करतोय. पुन्हा एकदा दुसरा राहुल षटकार. याच्या बॅटीतून आलेला हा दुसरा खणखणीत षटकार. बॉल द्या please. त्यांच्या टीमला मॅच मध्ये घेऊन आलेत या 2 षटकारांनी अंडर प्रेशर. आणि 8 बॉल आणि 28 धावांची गरज अजूनही आहे सरकार. 8 बॉल 22. 8 बॉल 22 चेंडू. 8 चेंडू मध्ये 22 धावांची गरज. आणि हे दोन्ही मातब्बर फलंदाज आणि त्यांच्याकडे पूर्ण कॅपेबिलिटी आहे की ते हे रन चेज पूर्ण करू शकतात. तर आपण पाहूया ते रन चेज मध्ये कशी बॅटिंग करतात. आणि हा उंच टोलालेला चेंडू सेफ हँड्स. प्रयत्न शर्यत अजून संपलेली नाही, कारण की मी अजून हरलेलो नाही. यालाच तर क्रिकेट म्हणतात. 7 चेंडू 22 धावांची गरज. पाहूया विघ्नेश त्यांच्या संघासाठी इम्पॉर्टंट बाउंड्री शोधू शकतात का या बॉलवरती.
गुड शॉट डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट खेळलेला हा हेलिकॉप्टर शॉट 1 रन साठी सिंगल को मना कर दिया है. डॉट चेंडू 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. 22 स्कोर धावांची झालाय गरज. तो 23 रन. 23 रन. दीपूजी यांना स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे की ती ही मॅच त्यांच्या संघासाठी खेचून आणू शकतात. 6 चेंडू जर दीपेश हे खेळतील तर नक्कीच ते त्यांच्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवतील. पण तो उंबरठा ओलांडतील की नाही ते आपल्याला 6 चेंडू झाल्यानंतरच कळेल. करत अभ्यास. शेवटची ओव्हर कोण घेऊन येते पाहूया. रुहानी 11 साठी अविनाश ठाकरे ब्रँड. काय होईल या इलेक्शन मध्ये? दर्शनजी यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य. 6 चेंडू 22 धावा. दर्शनजी तुम्ही स्वतः पाहिले असतील खूप ठिकाणी चेस होतात तर हे स्मित हास्य तुम्ही वाचवून ठेवा. 6-22 काय, मी तर 1 बॉल 10 रन पण होताना बघितलेत. कासरवडवलीमध्ये वाघबीळ वर्सेस नायगाव चाललेला हा सामना होता. 1 चेंडू 10 धावांची गरज होती आणि वाघबीळची गोलंदाजी होती. बॉलरने वाईट टाकला, 4 गेला आणि 1 बॉल 5 पाहिजे असताना षटकार आला. त्यामुळे हे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. आणि आता बघूया या 6 चेंडू मध्ये सामना कोणाच्या बाजूने झुकतोय. 6 चेंडू 22 धावा. दीपेश शिर्के अविनाश ठाकरे कोण त्यांच्या संघासाठी चांगली कामगिरी करतं. पहिला चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार. ही मिसफील्ड महाग पडू शकते का रुहानी 11 ला. पहिल्या चेंडूवर आलाय तो दीपेश शिर्के याच्या बॅटेतून. हा षटकार नक्की झेल झाला असता, पण ज्या प्रकारे खेळाडू ज्याप्रमाणे हा क्षेत्ररक्षक फ्लो मध्ये जो बॉल अडवायला गेला त्या फ्लोने बॉल हाताला लागून जातोय तो सीमारेषा पार 6 धावांसाठी. आणि निलेशजी जर तुम्ही बघितलं असेल रात्रीची वेळ ड्यू फॅक्टर आहे. स्टील या ड्यू फॅक्टरच्या कंडिशन मध्ये पण स्ट्रेट सरळ बॅटने जो षटकार मारलेला आहे खूप नक्कीच ती मनगटातली ताकद आहे ते दाखवत आहेत ते दीपेश. दुसरा पुन्हा चेंडू एकदा. सेम पण हा चेंडू डिस्टन्स ट्रॅव्हल करेल का नाही. आणि धीरज यांच्या हातामध्ये विसावलाय तो चेंडू. अग्रेसिव्ह सेलिब्रेशन कारण की त्यांना माहिती आहे या विकेटचं इम्पॉर्टन्स काय आहे. नक्कीच बॉलनी उंची गाठली होती पण लांबी नाही आणि पुन्हा एकदा सेफ हँड मध्ये जाऊन थांबला तो म्हणजे धीरज उपाध्याय यांचा उत्कृष्ट असा झेल धीरज यांचा. नवीन बॅट्समन येत आहेत ते विनोद खराडे. विनोदकडे देखील ती कॅपॅसिटी आहे. ते आम्ही कमी बघितलं. बॉल मध्ये जास्त रन कशा करायच्या हे विनोद यांच्या पट्ट्यात जर बॉल आला तर नक्कीच तो सीमारेषा पार जाईल. चार चेंडू 16 धावांची गरज. काय झालं? काय मिसफील्ड झालं का? बाहेर त्यांचे सपोर्टर चालू आहे. मी एकाला बोललो झाली शांत बसलं. किती वाजले? किती वाजले? 7 वाजता घरी जायला. किती वाजता? 7 वाजता घरी जायला. 6:30 पेस ऑन डिलिव्हरी वाईट चेंडू स्वैर धावा. अंपायरकडे अरे हा तुझं लागलेलं आहे ना.
4 चेंडू 15 धावांची गरज. हे समीकरण विनोद पार पाडू शकतील का बघूया आपण. शॉर्ट बॉल 1 बाउन्स. पहिला दिन का पहिला. रुहानी 11 ला रिक्वेस्ट आहे की त्यांनी कमीत कमी वेळ घ्यावा. आपल्याला फायनलचा सामना पण करायचा आहे. करून ट्रॉफी डिस्ट्रीब्युशन करून घरी जायचं आहे. ए भाई ते रिबिन लावायला घ्या ना त्या ट्रॉफीला. तीन चेंडू 15 धावांची गरज. रिबिन द्या घरी जाऊन लावा. स्लोवर वन. LBW ची अपील फेटाळून लावली पंचांनी. किती रे. 2 चेंडू 14 धावांची गरज. सलगचे 2 वाईड आणि सलगचे 2 षटकार जिंकवू शकतात सरकार 11 ला. संतीजींचा बॅनर तिकडे तोंड करून कुठे लावलाय. काय माहित का लावलंय रे. अरे इकडे तोंड होतं त्याचं. तिकडे फिरवून टाकला. अशी लाईनी तिकडे तिकडे कर सगळ्यांची लावूया का. सर्व खेळाडू थंडावलेले आहेत. संदेशजी स्पेशली थंडावलेले आहेत. थंडी अंगा थंडीवरली. एक बॉल 2 बॉल 14. मात्र औपचारिकता बाकी है इस मैच में, ऐसा लग रहा है. 2 बॉल 14 के लिए दर्शन जी इतनी सजगता से फील्डिंग लगा रहे हैं. दर्शन जी से रिक्वेस्ट है ये मैच जल्द से जल्द खत्म की जाए. फाइनल का एक मुकाबला भी हमें करना है. ए दर्शन खरंच लय टाइमपास करतोय रे. खेळवा ना यार. मग त्याला बोल चेंज कर दुसरा टाक कोणतरी. स्विंग एंड मिस. हवा के साथ साथ घटा के संग संग. संदेश जी के चेहरे पे पूरे दिन में आज ही मुझे एक स्मित हास्य दिखा है. उसका कारण भी आशीष 2000 मिला. टूर्नामेंट सफल हो गया उनका. पर्पस फुलफिल्ड. फाइनल में दाखिल हो गई है टीम रूहानी 11.